आज आहे लक्ष्मीपूजन. संध्याकाळी मला फुलांचं डेकोरेशन करायचं होतं म्हणून आम्ही पहाटे उठलो आणि निघालो फुल बाजारात फुलं घेण्यासाठी. नाशिकमध्ये खूप मोठा फुल बाजार भरतो. इतक्या खूप छान छान प्रकारची फुलं होती. काही फुलांची तर मला नावही माहिती नसणार. शेवंतीचे जवळ मी 10-15 कलर बघितलेले. मग मी काही शेवंतीचे फुलं घेतले, गुलाबाचे फुलं घेतले. जिकडे बघा तिकडे फुलंच दिसत होते आणि गर्दी तर विचारूच नका. गर्दीमधून निघायलाच आम्हाला जवळ अर्धा तास लागलेला. मग काही झेंडूचे फुलंही घेतले आणि मी तिथं बघितलेलं वेल्वेटचं फूल. या फुलाला नक्की काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. फुलं घेऊन आम्ही निघालो घरी जायला, कारण की घरी पण खूप सगळी कामं पेंडिंग होती. सगळ्यात आधी तर मला माझ्या खुशीचे अभंग स्नान करायचे होते, तर त्याची तयारी करून घेतली. खुशीच्या पप्पांनाही जॉबवर जायचे होते, तर 15 मिनिटामध्ये सगळं डेकोरेशन केलं त्यांनी. नंतर मग खुशीला पाटावर बसवलं. तिला खूपच छान वाटत होतं जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो, कारण की पहिले तिला काही समजत नव्हतं, पण आता समजायला लागलंय तर सगळं आवडतं तिला. आणि मग तिचं औक्षण करून घेतलं, तिला उठणे वगैरे लावले. आणि आताच्या मुलाकडे ह्या सगळ्या आठवणी राहतील, पण आपल्या वेळेस तर मोबाईल नव्हते म्हणून एवढ्या काही आठवणी आहेत पण नाही. मग आईंनी आहोंचे औक्षण केले, त्यांना उठणे पण लावले. दोघांची आंघोळ वगैरे झाली. आहोंनी तिची पूजा केली, तिची नजर पण काढली आणि तिच्या पाया पण पडल्या, कारण की आमच्या घरची खरी लक्ष्मी तर तीच आहे ना. मग आईंनी पण त्यांची नजर काढून घेतली, पटकन औक्षण करून घेतले, कारण की त्यांना जॉबला जायला लेट होत होते. इकडे मी दरवाजावरती स्वास्तिक काढून घेतले, कारण की सकाळी फुल बाजारात गेलेली तर स्वास्तिक काढायचे राहिले होते आणि बाकीची राहिलेली कामं पण पटकन करून घेतली. मग आम्ही सासूसुना लागलो फुलांच्या कामाला. मी माझे डेकोरेशन करण्यासाठी फुलांची तयारी करत होते आणि आई मस्त अशा माळी बनवत होत्या दरवाजासाठी, काही गाडींसाठी. छान छान अशा माळी बनवून झाल्या आईंच्या. मग मी स्वयंपाकही पटकन करून घेतलेला, कारण की मग म्हटलं आता फुलांचं डेकोरेशन करायचं तर टाईम लागेल. मग स्वयंपाक आवरून घेतला. आईनी दरवाजाला तोरण लावले. मग आम्ही सासूसुनांनी मिळून मस्त असं डेकोरेशन केलं हॉलमध्ये. खूपच छान वाटत होतं, सगळं करत होतो त्यावेळेस. एक्साइटमेंट इतकी होती ना, म्हणजे सकाळपासून आवरतच होतं पण अजिबात थकवा जाणवत नव्हता. सगळं डेकोरेशन झाल्यानंतर मग खुशीची तयारी. खूपच क्यूट दिसत होती माझी प्रिन्सेस. नंतर मीही लवकर रेडी झाले, कारण की लक्ष्मीपूजनचा टाईम झालेला होता आणि खाली पण जायचे होते गाडींची पूजा करायला. तर असं काही दिसत होतं आमचं डेकोरेशन. आवडल्यास नक्की लाईक करा. छान असं लक्ष्मीपूजन झालं, देवीची आरती केली, मग गेलो खाली गाडींची पूजा करायला. गाडींची पूजा पण झाली. आता फोडायचे होते फटाके. खुशी तर खूपच घाबरत होती फटाके फोडण्यासाठी, तरीही तिच्या पप्पाने दिली तिच्या हातामध्ये सुरसुरी. मग तिने सुरसुरी उडवली, सगळ्यांनी फटाके वगैरे फोडले. तर असा होता माझा आजचा दिवस. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय.